दरम्यान हा लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया सोनम वांगचुक यांनी दिली आहे। थेट रस्त्यावरून आलेला प्रत्यक्ष लोकशाहीचा हा विजय असून हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे असं देखील सोनम वांगचुक म्हणाले। सीजेपी देशाच्या जनरेशन झेडचे अभिनंदन आणि सर्व नागरिकांचे आभार, ज्यांनी भीती आणि भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव केलाय, अशी पोस्ट सोनम वांगचुक यांनी केली आहे। दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत, पाहूयात। राजीनामा दिला, उशीर झाला पण दिला हे बरं झालं। आणि विद्यार्थ्यांची देशातल्या मागणीच होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, म्हणजे खाली व्यवस्थेवर काहीतरी अंकुश बसेल। आज तो राजीनामा उशिरा झाला। या 10-12 दिवसामध्ये नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री यांच्याबद्दल सोशल मीडियाने जो वेगळ्या भाषा वापरून उद्धार केला, ते सगळं बघितलं तर मला असं वाटतं की हे 10-15 दिवसापूर्वीच केलं असतं। सोनम वांगचुक उपोषणाला बसले त्यावेळी तर हा सगळा अतिप्रसंग टळला असता। आज देशातल्या युवकांची मागणी काय आहे तर त्यांचा राजीनामा द्यावा, दुसरं सगळ्यांच्यावरच्या केसेस काढून घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्यावर मुलांच्यावर केलेल्या, आणि तिसरं ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे, कारण या व्यवस्थेचे ते बळी ठरलेले आहेत। आणि पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय टीम बसवावी। आता फक्त भारतीय जनता पक्ष नाही तर सभागृहातले सगळ्यांना बसवावं आणि सध्याची एक्झिस्टिंग सिस्टीम कशी सुधारायची याच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने विचार करावा। आणि हे नीटचे वारंवार लिकेजेस आणि वेगळ्या स्पर्धा परीक्षेचे लिकेजेस देशात थांबवावेत, नाहीतर देशातली युवा पिढी नैराश्याकडे चालली, याचं म्हणून त्याची रिॲक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात देशात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।